आपण आलो होतो मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव या ठिकाणी आलो होतो. तर इथं हा आपण जुना कंपनीचा 5 एच.पीचा सोलार पंप इन्स्टॉलेशन केलेला आहे आणि हा जो आहे मित्रांनो हा बोरवेलचा 5 एच.पीचा पंप आहे. तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, संपूर्ण इन्स्टॉलेशन आणि पाणीसुद्धा बाहेर टाकलेलं आहे. त्याचं मित्रांनो नेमकं जुना कंपनी कशी आहे कशी नाही याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तत्पूर्वी काय करा मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जुना कंपनी जी मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःची, ते म्हणजे आपलं स्ट्रक्चर असते आणि त्यानंतर आपला जे पॅनल आहेत हे पॅनल जुना कंपनी स्वतः मॅन्युफॅक्चर करते. हे जे पॅनल लागलेले आहेत याला 9 पॅनल लागलेले आहेत. प्रति मित्रांनो 535 वॅटचं पॅनल आहे आणि याला मोटर पंप आणि कंट्रोलर जो लागलेला आहे तो इकोट्रॉन म्हणजे इकोजन कंपनीचा मोटर आहे आणि पंप आहे आणि कंट्रोलर आहे. जरी हा आपल्याला कंट्रोलर मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर काय करा, इकडचा आपल्याला हा कंट्रोलर आहे, कंट्रोलरच्या उजव्या साईडचा इकडे स्टिकर असते, हा बारकोडचे आपल्याला फोटो व्हॉट्सअपला करायचे, आपला नंबर स्क्रीनवर देतो. तर मित्रांनो स्ट्रक्चर जर पाहिलं मित्रांनो कंपनीचं अतिशय चांगल्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे, एकदम जाडेलं. जवळपास मित्रांनो अशा अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आतापर्यंत आपण बघतोय, अशा अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आतापर्यंत कुठल्याच कंपनीला आलं आहे. जसं की मित्रांनो एकदम क्वालिटी आणि एकदम जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो. आणि याचा सांगायचा विषय असा आहे की हा जो पंप आहे हा ढगाळ वातावरणात सुद्धा चालतो मित्रांनो. आता जवळपास 2-1.5 वाजत आहेत. आता आपण याचा नेमकं पाण्याचं प्रेशर बघूत नेमकं कशा प्रकारे मारते. तर मित्रांनो अशा पद्धतीचा सोलार पंप बसवून आपण काय केलेलं आहे बघू शकता, की जो एखादा शेतकऱ्याचं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे, गुंडाळून ठेवत आहे. तर मित्रांनो बघू शकता हा कंट्रोलर आहे, इकोट्रॉनचा कंट्रोलर आहे आणि याला जे मोटर पंप कंट्रोल लागलेला आहे तर इकोजन कंपनीचा मोटर पंप कंट्रोलर आहे. आणि याची प्रॉपर मित्रांनो आपण जी फिटिंग करतोय, आपण ज्या याला MC4 लावतोय मधामधले, त्या अशा पद्धतीने आपण पॅनलच्या खाली झाकून ठेवायचं, जेणेकरून मित्रांनो त्यावर मधातून पाणी पडणार नाही. ठीक आहे. आणि हा कंट्रोलर मित्रांनो जर आपल्याला मोबाईलवर चालू बंद करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, कंट्रोलर साईजचा फोटो आपल्याला सांगायचा आहे, आपण याचा कंट्रोलर तुम्हाला मोबाईलवर चालू बंद करून देऊत मित्रांनो. तर मित्रांनो याचा विषय असा आहे की याचा कंट्रोलरचा एक विषय असा आहे की कंट्रोलर मित्रांनो आपला सारखा ड्रायरन येतो किंवा ओव्हर स्पीड येते किंवा ओव्हरलोड येतो, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम असतात तर आपल्याचं कॉन्टॅक्ट नक्की करा मित्रांनो. आता आपण याचं मोटरचं चालू करू मित्रांनो आणि याचा पाण्याचा प्रेशर आपण बघू नेमकं कशा पद्धतीने हा सोलार पंप पाणी मारतो. तर चला मित्रांनो, आता बोरवेलमध्ये मोटर टाकली मित्रांनो, जी आपण इथून काय केलेली सोलारपासून एक 50 फुटापर्यंत केबल टाकून इथं बोर आहे कास्तकाराचा, इथं आपण मोटर टाकलेली आहे. तर बघू शकता याला जे हेड लागलेलं आहे हे 70 मीटरचं हेड आहे. अशा बॉक्समध्ये आपली मोटार आणि पंप येत असतो. ठीक आहे. आणि एकूणच मित्रांनो शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, हरभरा पेरलेला आहे. आपण हरभरा मस्त खाल्लेला पण आहे मित्रांनो. आता मित्रांनो पंप आपला चालू झालेला आहे. पंप पाणी बोरमधून पाणी वर येण्यासाठी थोडा टाईम लागतो मित्रांनो. आणि त्यामुळे तुम्ही गडबड करायची नाही, पाणी ऑटोमॅटिकली येऊन जात असते. तर बघू शकता अशा पद्धतीचं पाणी आलेलं आहे मित्रांनो. आणि हा जो खोल सोडलेला आहे आपला, हा जवळपास 200 फुटापर्यंत मोटर आहे सोडलेली आहे. आणि आता पाण्याचा फ्लो आहे मित्रांनो, हे 2 इंचीचा जे आपल्याला लावलेलं आहे बोरची कॅप ती 2 इंचीची आहे. अशा पद्धतीचा मित्रांनो याचा वॉटर प्रेशर आहे मित्रांनो. 5 HP पंप आहे. पाणी एक नंबर आहे मित्रांनो, पाण्यामध्ये काही विषय नाही, क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो. मित्रांनो ही तुम्ही पट्टी जी आपल्या हातामध्ये बघताय, ती पट्टी जी आहे ती सोलारच्या पंपाची पट्टी असते. तुम्ही ती लावली तर चांगलं आहे, जर तुम्ही होत असतो लावू पण नका किंवा बोरमध्ये तुम्ही लावूच नका, कारण जेणेकरून ती पट्टी निघत असते, त्यामुळे ती पट्टी लावायचा प्रयत्न करू नका. तर मित्रांनो 5 HP प्रेशर असा आहे.